प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्या ट्विस्टची आपण वाट बघत होतो, या रम्याचा मोठा गैरसमज झालाय प्रेक्षकांनो. तर सुरुवातीपासून सांगते आज मालिकेत नेमकं काय झालं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 11 फेब्रुवारीचा भाग तुम्ही बघत आहात. तर आता या मानिनी ताई आहेराचं वगैरे सगळं काढत असतात, तेव्हा जीवा त्यांना म्हणत असतो, आई काय एवढं सगळं जागच्या जागी करतेस. तेव्हा त्या म्हणतात, अरे बेटा आपलं पहिलंच कार्य आहे, आपण गावाच्या ठिकाणी आलोय, काही असं कमी जास्त नको व्हायला नाही का, म्हणून मी सगळं व्यवस्थित लावते. जीवा म्हणतो, अगं आई आपण केवढ्या धूमधडाक्यात दादाचं लग्न लावतोय, लग्न मस्तच होणार आहे. आता या मानिनी ताई म्हणतात, लग्न तर छान होणारच आहे, पण अरे जीवा यानंतर तुझा नंबर आहे बरं का. आता जीवा एकदम सरप्राईज होतो, कारण आता नेमकं त्याच्या लग्नाचा विषय निघाल्यावरती काव्या खिडकीतनं त्याला बघत असते. आता जीवा म्हणतो काव्याकडे बघून म्हणत असतो, ए आई अगं मी तयार आहे, तुला कशी मुलगी हवी आहे ना तेवढं सांग फक्त. एकीकडे त्याच्या आईकडे बघतोय आणि एकीकडे काव्याकडे बघतोय बरं का. आता त्या मानिनी ताई म्हणतात, तुझे एकूण पराक्रम बघता तुला नंदिनी सारखीच मुलगी हवी, हा तुला सरळ करणारी. आता जीवा गडबडून जातो ना, तो म्हणतो, हे आई काहीतरीच काय, अगं नंदिनी सारखी नाही ग, नंदिनी कसा गोडा मसाला आहे ग, तू माझ्यासाठी झणझणीत मसाला बघ ना, आपल्या घराला पण एक वेगळा फ्लेवर मिळेल. आता त्या हसतात आणि म्हणतात, अगो बाई आता अशी मुलगी शोधणं अवघडच आहे बाई जीवा. जीवा म्हणतो, अगं काही अवघड नाहीये, मिळेल मिळेल. आता तेवढ्यात तिथे पिहू आली आहे, ती छोटी मुलगी, आणि कसली सजली आहे बघा, खूप गोड दिसते पिहू. आता पिहू म्हणते, ए अगं मामी तुला बोलवलंय बघ बाहेर मामाने. मानिनी ताई म्हणतात, पिहू बेटा तू इथे थांब, मी आलेच. आता त्या जातात बाहेर, तेव्हा ही पिहू तिथे बसलेली असते. तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं पिहू तू कुठे हे गिफ्ट सांभाळत बसलीये, तू दमशील, तू जा बाहेर जा. आता पिहूलाच फक्त माहिती आहे प्रेक्षकांनो की जीवा आणि काव्याचं एकमेकांसोबत प्रेम प्रकरण आहे. आता पिहूला तेव्हाच लक्षात आलं की काव्या खिडकीजवळ उभी आहे. पिहू आता हसते त्या जीवावर आणि म्हणते, बरोबर आहे दादा, तू सगळं व्यवस्थित करशील रे, आता माझी गरज नाहीये तुला, मी जाते बाय. आता मुद्दाम ती असं बोलते, पण जीवाला काही कळलं नाही ती असं का बोलली. आता ती बाय म्हणून निघून जाते पिहू. जीवा विचार करतो, असं का बोलली असेल ही. पण आता बघा या वसू आत्याचं आणि रम्याचं काहीतरी तिसरंच चाललंय बाबा. वसू आत्या रम्याला म्हणत असतात, हे बघ तुझे दागिने आणि कानातले मी सगळे आत्ता घेतलेत, ते दागिने तुझ्या लग्नाच्या वेळेला मी तुला परत दिलं. मग आता रम्या म्हणते, मी चालले मंडपामध्ये. आता वसू आत्या म्हणतात, नाही रम्या तू मंडपात जायचं नाही. रम्या चिडते आता आणि म्हणते, का ग आई तू असं का बोलतेस, माझ्याशी का वागतेस, तू नक्की पार्थचं आणि माझं लग्न लावणार आहेस ना. आता ना मला तुझ्यावर विश्वास बसत नाहीये, काय चाललंय काय तुझं, काय डोक्यात सुरू आहे तुझ्या. मग वसू आत्या म्हणतात, हे बघ रम्या तुझं आणि पार्थचंच लग्न होणार आहे, मी जे काही करते ते तुझ्या सुखासाठी करते. मी तुला शब्द देते रम्या, ज्यांनी तुला झिडकारलं, तुझा अपमान केला ना, तेच तुला आज सगळे डोक्यावर घेतील, लक्षात ठेव रम्या माझे वाक्य. रम्या मी सांगते ना ते ऐक, शांतपणे गाडीत बस, वेळ आली की मी तुला बरोबर घ्यायला येईल, जा आता गाडीमध्ये बस. रम्या आता तात्पुरतं तिच्या आईचं ऐकते, पण पुढे बघा आता ती काय करते. आता या वसू आत्याने त्या दीपकला फोन लावलाय. दीपक म्हणतो, आत्या नेमकं आता काय करायचंय पुढे सांगा, मी तयार आहे. मग आता वसू आत्या म्हणतात, आज 2 लग्न लागणार आहेत, एक तुझं आणि नंदिनीचं आणि दुसरं म्हणजे पार्थ आणि रम्याचं. दीपक खुश होतो आणि म्हणतो, खरं हे कसं होणार आहे. पण वसू आत्या म्हणतात, सगळं सांगते तुला. आता थोड्याच वेळात नंदिनी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन गौरीहार पूजायला बसेल आणि मी असेल तिथे, म्हणजे काव्या तिथे असल्यानंतर मी तिथे जाईल आणि काव्याला काहीतरी काम सांगेल आणि काव्याला बाहेर काढेल तिथून. नंदिनी जेव्हा एकटी असेल ना तेव्हा मी तुला फोन करेल, मग तू आणि तुझा साथीदार तिथे ये, नंदिनीला बेशुद्ध कर आणि घेऊन ये, कुठेतरी लपून ठेव. आता त्या नंदिनीला घेऊन गेल्यानंतर तू तिथे नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घाल, तुला कशा पद्धतीने घालायचंय ते घाल, आणि इथे माझी रम्या पार्थ सोबत सप्तपदी चालत असेल. तो दीपक म्हणतो, काय भारी प्लॅन आहे मॅडम तुमचा, आज नंदिनीला माझं होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आता खरं सांगा मला प्रेक्षकांनो, रम्या लग्न झाल्यावर सगळ्यांच्या समोर येईलच ना, तेव्हा वसू आत्याचा प्लॅन समोर नाही येणार का. पण आता हा या वसू आत्याचा प्लॅन सगळा उलटा पलटा पडणार आहे. आता इथे बघा हे प्रेमी कपल कसे गुलू गप्पा मारतात. आता काव्याला खिडकीतनं आत घेतो जीवा आणि म्हणतो, कशी गोड दिसतेस ग माझी परम सुंदरी. हे सगळ्यात क्यूट कपल आहे प्रेक्षकांनो. आता काव्या म्हणते, काय उपयोग आहे जीवा, अरे तुला कुठे गोड आवडतं, तुला ना झणझणीत मसाला आवडतो ना. जीवा म्हणतो, अरे यार काय यार गंमत केली होती मी. अगं पण आई म्हणत होती ना की माझा नंबर आहे, मी काय म्हणतो दादासोबत माझं म्हणजे तुझं माझं लग्न उरकून टाकूया, काय म्हणतेस काव्या. काव्या म्हणते, ओ साहेब तुमच्या फिल्मी लाईनला आता जरा ब्रेक द्या, राहू द्या. जीवा म्हणतो, अरे यार काव्या देऊन किती ब्रेक द्यायचा ग, मी जे बोलतोय ना काव्या मनापासून बोलतोय ग, सांगून टाकूया ना आपण आपल्या मनातलं सगळं.
आनंदी माहोल आहे. माणूस आनंदी असताना आपल्या मनातलं बोलून टाकायचं असतं. आज तुझ्या बाबांसारखा आनंदी माणूस दुसरा कोणीच नाहीये. मला असं वाटतं की आत्ताच आपण ना तुझ्या बाबांकडे हात मागूयात तुझा, ते एका पायावर तयार होतील. काव्या म्हणते, अरे पण आपलं ठरलंय ना, तू जोपर्यंत पायावर उभा राहत नाहीस तोपर्यंत आपण लग्न नाही करायचं. जीवा म्हणतो, ते होत राहील ग. जेव्हा आयुष्यात डिसिजन घ्यायचे ना तेव्हा घ्यायचे असतात. काव्या, होईल काय? अगं तुला सांगायला भीती वाटते का? एक काम करूया, माझ्याकडे एक आयडिया आहे. ऐक ऐक. आता त्याने ना मोबाईल घेतलाय. आता काव्या घाबरते आणि म्हणते, अरे काय करतोयस वेडेपणा? जीवा म्हणतो, अगं थांब ग जरा, माझा प्लॅन तर बघ. आता जीवा सेल्फी काढतोय बरं का, तिची आणि काव्याची. जीवा आता सेल्फीसाठी फोन समोर घेतो तेव्हा काव्या म्हणते, अरे असं काय करतोय, कोणी बघेल ना. आता जीवा म्हणतो, नाही बघणार कोणी, चल पटकन फोटो काढूयात. आता जीवा तिला खूप आग्रह करतो, ती नको नको म्हणत असते, पण जीवा तिचा सेल्फी काढतोच आणि काव्या आणि जीवाची जोडी अप्रतिम क्यूट दिसते. आता जीवा ते फोटो काढतो आणि आता बघा तो पुढे काय करतो. मला हे सीन खूप आवडला. जीवा 2-4 सेल्फी काढून घेतो आणि म्हणतो, अगं काही नाही ग, कसली गोड दिसतेस. आता हा सेल्फी ना तुझ्या बाबांना पाठवतो जरा. आता काव्या चिडून त्याचा फोन घेते हातातून आणि म्हणतो, हे काय चाललंय काय तुझं? चला आणि इकडे कशाला गडबड करतोयस जीवा. आता जीवा तिची गंमत करत म्हणतो, चल कुठे सेंड केली आहे सेल्फी? तू पण ना काव्या, अगं चिडू नकोस ग. अगं मी काय म्हणत होतो, पाठवला तर पाठवला, जे उद्या कळणार आहे तुझ्या बाबांना ते आज कळेल. पाठवूयात नको काव्या फोटो, असं काय करतेस? काव्या म्हणते, बोलू नकोस माझ्याशी, चल बाय. आता जीवा म्हणतो, ए माझी बायको थांब ना. आता काव्या निघून जात असते तेव्हा जीवा तिला असं फ्लाइंग किस देतो आणि नेहमीप्रमाणे काव्या ते फ्लाइंग किस असं तिच्या हातावर झेलते. मग आता जीवा म्हणतो, अरे चा, हे तर फ्लाइंग किस क्रमांक 12,000 झालंय, राऊंड फिगर झालीये काव्या. काव्या म्हणते, अजिबात तुला आता फोन मिळणार नाही तुझा. तू माझ्या बाबांना फोटो दाखवत होतास ना, आता तुझा फोन मी जप्त करणार आहे. मी तुला फोन देणार नाही म्हणजे नाही. असं म्हणून काव्या आता त्या जीवाचा फोन घेते आणि तिथून निघून जाते. पण आता त्यामुळे जीवाला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो. प्रेक्षकांनो, पुढे बघा काय घडलंय. जीवा विचार करत असतो, काय यार अशी माझी होणारी बायको. तर आता काव्या निघून गेल्यानंतर तिथे लग्नामध्ये एक म्हणजे ऍक्सिडेंट झालाय. लग्न मंडपामध्ये एक छोटी मुलगी खेळत असते. तिच्या हातामध्ये फुगा असतो. आता तो फुगा खेळता खेळता एका लाईटच्या मीटर जवळ येतो आणि या मुलीचा हात त्या मीटरला लागतो. शॉक लागून ती मुलगी तिथेच बेशुद्ध होते. तिची आई आरडाओरड करते, वाचवा वाचवा हिला, अहो तिचे बाबा इथे नाही येतो. आता जीवा त्या मुलीला वाचवायला जातो. सगळेच धावून येतात. त्या मुलीच्या तोंडावर पाणी वगैरे मारण्यात येतंय. आता ते सगळेजण टेन्शनमध्ये, काय झालं काय झालं मुलीला. आता जीवा त्या मुलीला तसंच उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आता ती काव्याची आजी म्हणते, अरे देवा, अपशकुन झाला की. आता त्या मानिनी ताई म्हणतात, आजी असं अपशकुन वगैरे काही नसतं, तुम्ही काहीही मनात आणू नका. जीवा गेलाय ना तिला घेऊन, आत्ता येईल तो. आता काव्या विचार करते, अरे देवा, जीवाचा फोन तर माझ्याकडेच राहिला, जीवाला काही प्रॉब्लेम झाला तर. आता प्रेक्षकांनो, मालिकेचे पुढे सगळे टर्निंग पॉइंट आहे, त्यामुळे मिस करू नका. छान दाखवतील मालिका यापुढे असं वाटतंय खरी, कारण आता खरी मालिका इथूनच सुरू होणार आहे. तर आता बघा, या रम्याचा किती मोठा गैरसमज होतो. रम्या आता खूप खुश असते आणि विचार करत असते की माझी आई माझं लग्न नक्की लावून देणार. तिने शब्द दिलाय, माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. पण आता काय करू मी, कसं करू, आता किती कंटाळा आलाय मला, कुठे जाऊन बसू मी, गाडीत बसून बोर होईल मी. असा विचार करून रम्या तिथेच कुठेतरी फिरावं असा विचार करते. म्हणजे मुहूर्त जर टळला, मी पोहोचले नाही तर मी इथेच कुठेतरी थांबते असा विचार करून ती तिथेच थांबली आहे. आता नंदिनी कुठल्या तरी बाईशी बोलते फोनवर, तिला ऍड्रेस सांगत असते. मग नंदिनीची आई येते आणि म्हणते, अगं नंदिनी कोणाशी बोलतेस? नंदिनी म्हणते, अगं काही नाही, काकूंना फोन केला होता, त्यांना पत्ता सापडत नव्हता ना. मग नंदिनीची आई म्हणते, बेटा नंदिनी, अगं आता तुला गौरी हार पुजायचा आहे, आता शांतपणे बस बेटा, आता काही टेन्शन घेऊ नकोस, तक करू नकोस, असं त्या समजून सांगत असतात. आणि पुन्हा एकदा या दोघींमधला इमोशनल सीन दाखवलाय. त्या जरा इमोशनल झालेल्या असतात की आता तू सासरी जाशील बेटा, सगळं आता तुझ्या विना आम्हाला करमणार नाही. मग नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं, मग त्या ते पुसतात वगैरे वगैरे. एक छोटासा छान इमोशनल सीन दाखवला त्यांनी. तर फायनली नंदिनी तिथे गौरी हार पुजायला म्हणून बसणार असते, पण तत्पूर्वी ती तिच्या सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आता त्यांच्या खोलीत जाते. पण ही वसू आत्या महाकपटी दाखवली त्यांनी प्रेक्षकांनो. आता हे वसू आत्याचे भाऊ आहेत ना, म्हणजे पारचे वडील, ते बोलवतात वसू आत्याला खोलीमध्ये आणि म्हणतात, इकडे ये ग ताई, जरा ये. वसू आत्या म्हणतात, अरे काय म्हणतोयस तू? तर मग ते म्हणतात, अगं ताई, तू सगळं विसरून या लग्नाला आली, तू आणि रम्याने जो मोठेपणा दाखवला ना, त्यामुळे आमचं दडपण गेलं बघ. मग आता त्या मानिनी ताई म्हणतात, अहो आपण पारचं लग्न झालं ना ताई की लगेच रम्याच्या लग्नाचा विचार करूयात.
वसू आत्या आता म्हणतात, हो माझ्या लग्नात पण तेच आहे मानिनी. मग मानिनी ताई म्हणतात, अहो ताई, आमच्या दोघांकडनं एक सुंदर गिफ्ट आणलंय आम्ही तुमच्यासाठी, प्रेमाने दिलंय, घ्या ना गिफ्ट. आता त्या नाही नाही म्हणतात बरं का आधी वसू आत्या. खूप मोठा सोन्याचा हार असतो. मग आता मानिनी ताई म्हणतात, नाही म्हणू नका ताई प्लीज. आता ते पार्थचे वडील पण म्हणतात, अगं मानिनी तुझ्या हाताने घाल ताईला हार. किती मोठेपणा देतात बघा त्या वसू आत्याला. पण ती वसू आत्या काही जाऊ दे, आता काय बोलू. पुढे बघा, आता या मानिनी ताई स्वतःच्या हाताने त्यांच्या गळ्यात हार घालतात. आता हे सगळं ना ती रम्या बघते आणि आता इथून पुढे मजा येते बरं का. हार घातल्यानंतर या आत्या म्हणतात, विक्रम मानिनी खूप सुंदर गिफ्ट आहे बरं का, हे काय छान हार आणलात तुम्ही माझ्यासाठी. आता मी सुद्धा एक हार देणार आहे तुमच्या सुनेला, माझा आशीर्वाद म्हणून. आता पहा पुढे काय होतं प्रेक्षकांनो. रम्या ते ऐकते आणि रम्याला प्रचंड राग येतो. म्हणजे बोलाय चालायला एकच गोष्ट झाली. आता तेवढ्यात तिथे ही नंदिनी आणि तिची आई येतात आणि पार्थ सुद्धा येतो. वसू आत्या आता तिथे एक्सपोज झाल्यात बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे रम्याच्या समोर. म्हणजे ऍक्च्युली वसू आत्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. पण बघा, नंदिनीला बघून म्हणतात, काय छान जोडा दिसतोय दोघांचा, दृष्ट न लागो कोणाची. मग आता रम्या ते ऐकते आणि तिला खूप राग येतो तिच्या आईचा. पुढे काय म्हणतात बघा वसू आत्या. वसू आत्या नंदिनीला म्हणतात, अगं बाई, आमचा पार्थ इतका खोड्या करायचा आधी आणि नेहमी रडला की माझ्या जवळ यायचा. मी न लहानपणी त्याला वरण भात खाऊ घालायचे, नेहमी माझ्या खांद्यावर कडेवर बसायचा, वरण भात खायचा आणि आत्या आत्या करून मागे मागे फिरायचा. काय रे पार्थ, आठवतं ना तुला? आणि बरं का नंदिनी, आता माझी जबाबदारी संपली. आता तुम्ही यापुढे दोघांनी एकमेकांना घास भरवाय. नंदिनी, माझ्या पार्थला सुखी ठेव. आज न त्याचं लग्न आहे, तुम्ही दोघंही आनंदात राहा आयुष्यभर. आता वसू आत्या हे सगळं मनापासून बोलताय असं रम्याचा गैरसमज होतो. आता ते नमस्कार करतात दोघं जण जोडीने, नंदिनी आणि पार्थ वसू आत्याला. वसू आत्या भरभरून आशीर्वाद देतात. पार्थ आणि नंदिनी खुश असतात. पण आता रम्याला आठवतं की आपली आई आपल्याला हे सगळं सांगत होती, पण आता आपली आई आपल्यावर फसवतीये. आता रम्या खूप चिडते तिच्या आईवर आणि बाहेरूनच विचार करत असते मनामध्ये, आई आई तू अशी कशी निघालीस? ज्या लोकांनी मला त्रास दिला, ज्यांनी माझे स्वप्न उधळले, तू त्यांच्याकडनं सोन्याचा हार घेतलाय आणि पार्थला आणि नंदिनीला आशीर्वाद देतेस. माझ्याशी सगळं खोटं बोललीस ना तू. आई आई, मी तुला सोडणार नाहीये, तू हे सगळं का केलंस आई? आता असं बोलून ती तिथून निघून जाते. पण तेवढ्यात आता या नंदिनीचा मामा येतो बोलवायला, चला चला सगळे आले तिकडे मंडळी. आता नंदिनी आणि पार्थ दोघच जण असतात तिथे. ते 2 मिनिटं एकमेकांशी बोलतात. रम्या निघून जाते, वसू आत्या सगळे निघून जातात आणि हे दोघच असतात फक्त एकटे. सगळे गेल्यानंतर नंदिनी आणि पार्थ एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात. नंदिनी म्हणते, हँडसम दिसताय. पार्थ म्हणतो, तुम्ही पण सुंदर दिसताय. मग पार्थ म्हणतो, मला तुम्हाला काही सांगायचंय, आता आपलं लग्न होणार आहे. आता माझं काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. आपण नवीन आयुष्याची सुरुवात करतोय ना. नंदिनी म्हणते, अहो असं का बोलताय तुम्ही पार्थ? पार्थ म्हणतो, मी हा विषय रम्याबद्दल काढलाय, मी तुम्हाला हे सगळं आधी सांगायला हवं होतं. नंदिनी म्हणते, ठीक आहे, इट्स ओके, जे झालं ते झालं, आपल्यामध्ये कुठलेही गैरसमज नाही येतात. नंदिनी खूप समजूतदार आहे प्रेक्षकांनो. आता हा पार्थ सहज म्हणतो, आपल्या दोघांनी आता एकमेकांपासून काही लपवायला नको, आपण आपल्या आयुष्याची वाटचाल सोबत करणार आहोत. त्यामुळे तुमच्याही मनात जे काही असेल सांगायसारखं ते मला सांगून टाका. आता असं तो जेव्हा बोलतो तेव्हा नंदिनीला दीपक बद्दल आठवतं आणि ती विचार करते की पार्थला दीपक बद्दल सांगून टाकूया का. आणि तिच्या या विचारावरच हा एपिसोड त्यांनी संपवला प्रेक्षकांनो. आणि आता इथून पुढे आपल्याला मालिकेमध्ये जबरदस्त थरार रंगलेला दिसणार आहे. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की आता रम्या तिथून चिडून निघून गेलेली असते मांडवातनं आणि आता नंदिनी गौरी हार पूजत असते. तेव्हा हा दीपक येतो आणि तिला बेशुद्ध करून एका चटईमध्ये गोळा करून बाहेर घेऊन जातो किडनॅप करून. आणि नेमकी काव्या येते बोलवायला नंदिनीला. तेव्हा नंदिनी तिथे नसते आणि तिकडे बाहेर पार्थ बोल्यावर उभा आहे, नंदिनीसाठी सगळे हाका मारताय आणि नंदिनी तिथे नाहीये. प्रेक्षकांनो, मालिकेचा खरा ट्विस्ट इथेच आहे, तो अजिबात मिस करू नका. आता फक्त बघत राहा पुढे काय काय घडणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. मालिकेमध्ये पुढे खूप छान ट्विस्ट येणार आहे, बघूयात पुढे काय काय घडतंय. पण या मालिकेमध्ये सगळ्यात जास्ती तुम्हाला कोणाची साडी आवडली, कोण जास्ती सुंदर दिसतंय मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. भेटूयात उद्या. धन्यवाद.